नमस्कार. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या पाठामध्ये आत्ताच आपण पाहिलेला आहे कार्बोदके, प्रथिने आणि मेद यांच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. ऑक्सिश्वसन आणि बिनऑक्सिश्वसनामध्ये सुद्धा आपण 2 टप्पे पाहिलेले आहेत. कोणते 2 टप्पे पाहिलेले आहेत की पहिलं ग्लायकॉलिसिस सेम तसंच होतं, बरोबर आहे. पण दुसरी जी प्रक्रिया आहे ती म्हणजे किण्वन प्रक्रिया. आणि किण्वन प्रक्रियेने वेगवेगळ्या सजीव वापरून, सूक्ष्मजीव वापरून आपल्याला पाहिजे ती उत्पादनं बिनऑक्सिश्वसनाद्वारे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं आहे विविध अन्नघटकापासून मिळणारी ऊर्जा, बरोबर आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय बघितलं, कार्बोदकापासून मिळणारी ऊर्जा. आता आपण काय करणार आहोत, प्रथिने बघणार आहोत. पहिला जो दुसरा जो मुद्दा आहे तो आहे प्रथिने. प्रथिने हा एक महारेणू आहे. महारेणू म्हणजे मोठा रेणू आहे, बरोबर आहे. आणि काय म्हणले बघा, अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडले जातात आणि त्याच्यापासून जो महारेणू तयार होतोय याला आपण काय म्हणतो, प्रथिने, बरोबर आहे. बघा, हे छोटे छोटे जे रेणू आहेत ते अमिनो आम्लाचे रेणू असतात, बरोबर आहे. म्हणजे प्रथिने ही एक मोठा रेणू आहे. अन्नपचन क्रियेमध्ये ज्यावेळेस प्रथिनांचं पचन होतंय त्यावेळेस आपण काय बघितलेलं आहे की त्याचं साध्या पदार्थात रूपांतर होतंय. साध्या पदार्थ म्हणजे छोटे छोटे कण, आणि ते छोटे छोटे कण म्हणजे काय असतात, अमिनो आम्ल, बरोबर आहे. आता बघा काय म्हणलेलं आहे की प्रथिने, जसं आपण बघितलं की 1 ग्रॅम कार्बोदकापासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते, 4 किलो कॅलरी. त्याच पद्धतीनं बघा 1 ग्रॅम प्रथिनापासून आपल्याला 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. प्रथिने हा सुद्धा ऊर्जेचा स्रोत आहे. पण याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की जर कार्बोदके नसतील, उपासमार किंवा उपोषण अशा जर काही प्रक्रियांमधून आपण गेलो तर त्यावेळेस आपल्याला ऊर्जेचा पर्यायी स्रोत म्हणून काय बघावं लागतंय, प्रथिनांकडे बघावं लागतं. आणि मग त्यावेळेस आपल्याला 1 ग्रॅम प्रथिनांपासून काय मिळते, 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. आता प्राणीजन्य प्रथिनांचे 2 स्रोत आहेत, प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य. आता प्राण्यांपासून प्रथिने कसे मिळतात, तर दूध आहे, अंडी आहे, हे प्रथिनांचे स्रोत आहेत. तर अशा प्राणीजन्य प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. काय म्हणतात बघा, फर्स्ट क्लास प्रथिने. हे एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. आणि बघा, अन्नपचन क्रियेमध्ये प्रथिनांपासून अमिनो आम्ल. आता एका प्रथिनाच्या महारेणूमध्ये 20 ते 21 अमिनो आम्ल असतात, बरोबर आहे. आपण जे अन्न खातो त्याच्यामधून जे आपल्याला प्रथिने मिळतात, आता वनस्पतीमध्ये सगळी कडधान्य असतील, सर्व प्रकारच्या डाळी असतील, तूर, मूग, मसूर, मटकी, कडधान्य जे आहेत ज्यांना मोड येतात अशा धान्यांना आपण कडधान्य असं म्हणतो. तर मूग, मटकी ह्या सर्व प्रथिनांचे मुख्य स्रोत. अन्नपचनानंतर प्रथिने ही आपल्या रक्तात शोषली जातात आणि रक्तावाटे कुठे जातात, शरीराच्या सर्व पेशींपर्यंत ती पोहोचवली जातात, बरोबर आहे. अजून एक गोष्ट सांगायची होती की बघा, कार्बोदके असतील किंवा मेद असेल, आपण अन्न खातो, पचन झालेलं अन्न रक्तात मिसळते आणि रक्तवाटे पेशींना पुरवलं जाते. पण बघा की ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे काही कार्बोदके किंवा मेद असेल त्याच्यापासून ऊर्जा निर्माण होते. मग जास्त झालेलं कार्बोदकाचं आणि प्रथिनांचं काय होते, मेदाचं काय होते, तर जास्त झालेली कार्बोदके आणि मेद जे आहे हे आपल्या
आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवले जातात, बरोबर आहे. तर परंतु प्रथिने ही आपल्या शरीरात साठवली जात नाही. लक्षात ठेवा, प्रथिने शरीरात साठवली जात नाही. पेशीमध्ये असतात पण साठवली जातात का? नाही. आता बघा, इथं गरजेपेक्षा जास्त झालेल्या प्रथिने हे अमिनो आम्लामध्ये रूपांतर होत आहे. त्या अमिनो आम्लाचं, आता हे जे अमिनो आम्ल आहे त्याचं विघटन होतंय. अमिनो आम्लाचं काय होतंय? विघटन होतंय आणि याच्यापासून अमोनिया तयार केला जातो. आणि हा अमोनिया वेळोवेळी आपल्या उत्सर्जन प्रक्रियेद्वारे काय केलं जातं? बाहेर टाकलं जातं. म्हणून प्रथिने आपल्या शरीरामध्ये काय केले जात नाही? साठवले जात नाही. जगामध्ये वनस्पतींमध्ये, वनस्पती हिरव्या रंगाच्या असतात, बरोबर आहे. तर वनस्पतींच्या हरित लवकामध्ये रुबिस्को नावाचं जे प्रथिन आहे, रुबिस्को नावाचं प्रथिन आहे, हे जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं प्रथिन आहे. रुबिस्को, बरोबर आहे. आणि बघा, आपल्याला जे प्रथिन मिळतात ते वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थापासून मिळतात. मग वनस्पतीमध्ये ही प्रथिन कशी तयार होतात? तर तुम्हाला माहिती आहे की वनस्पतीच्या वाढीसाठी आपण खतं टाकतो. खतं टाकतो म्हणजे त्या खतांमध्ये काही खनिजे असतात. कोणती खतं टाकतो? नायट्रोजनयुक्त, फॉस्फरसयुक्त. आणि मग त्या नायट्रोजनयुक्त पदार्थापासून वनस्पती स्वतःला लागणारी प्रथिने तयार करत असतात. आता आपल्या शरीरामध्ये सुद्धा बघा, काही प्रथिने ही तयार होतात. कशी तयार होतात, काय तयार होतात हे पहिल्या धड्यामध्ये आपण शिकलेलं आहे. प्रथिन संश्लेषण, बरोबर आहे. प्रोटीन सिंथेसिस, बरोबर आहे. तर त्या भागामध्ये आपण ते शिकलेले आहे. तर इथं बघा, वनस्पतींमध्ये हरित लोकांमध्ये रुबिस्को नावाचं प्रथिन असतं. प्रथिन हा एक महारेणू आहे. कुणापासून बनलेला? अमिनो आम्लापासून. प्रथिने आपल्या शरीरात साठवले जात नाही, त्याचं विघटन होतंय आणि त्याच्यापासून काय तयार होतंय? अमोनिया तयार होतोय. प्राणीजन्य पदार्थांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. आता हे फर्स्ट क्लास प्रथिने काय असतात, कसे असतात ते तुम्हाला 11वी 12वीला गेल्यानंतर डिटेलमध्ये शिकायचं आहे. महत्वाचं म्हणजे बघा, इथं हा तक्ता दिलेला आहे, बरोबर आहे. प्रथिन पचनानंतर अमिनो आम्ल तयार होते. आता बघा, आपल्या शरीरामध्ये काही प्रथिन हे शरीर त्याच्यानुसार तयार करते, बरोबर आहे. मग त्वचामध्ये बघा कोणतं असतात? मेलॅनिन नावाचं प्रथिन तयार केलं जाते. त्वचेमध्ये कोणतं तयार केलं जाते? मेलॅनिन. त्वचेला आपल्या रंग असतोय, काळा असतोय, पांढरा असतोय, बरोबर आहे. तर त्या त्वचेच्या खाली विशिष्ट प्रकारचं रंगद्रव्य असते, ते म्हणजे मेलॅनिन. ते म्हणजे एक प्रकारचं प्रथिनच असतं. जे कोड फुटलेले असतात त्यांच्यामध्ये ते मेलॅनिन तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळं ती त्वचा जी आहे ती रंगहीन होते. आणि म्हणून मग आपण काय म्हणतो? त्वचा रंगहीन झाली म्हणजे निस्तेज झाली, म्हणजेच कोड फुटलं असं म्हणतो. आपल्या शरीराचा रंग ज्या रंगद्रव्यामुळे असतो, तर त्वचेमध्ये कोणतं प्रथिन असतं? मेलॅनिन. त्याच्यानंतर बघा, हाडे तयार होण्यासाठी कोणतं लागतंय? ऑक्सिन. त्याच्यानंतर बघा, पेशीमध्ये प्रद्रव्य पटल. आपण बघितलं पेशी विभाजनाच्या वेळेस पेशीचं बाहेरचं जे आवरण असतंय त्याला आपण काय म्हणतो? प्राणी पेशीमधल्या बाह्य आवरणाला प्रद्रव्य पटल म्हणतो. वनस्पती पेशीमध्ये पेशी भित्तिकेच्या आतमध्ये जे आवरण असतंय ते प्रद्रव्य
प्रद्रव्य पटल आहे किंवा विविध प्रकारची विकरे. ही विकरे कुठे तयार होतात? पेशीमध्ये तयार होतात. स्वादुपिंडामध्ये आपल्याला माहिती आहे इन्सुलिन आहे, त्याच्यानंतर ट्रिप्सिन. पचनाच्या वेळेस, अन्न पचनाच्या वेळेस जे पाचक विकर आपल्याला लागते, ट्रिप्सिन, पेप्सिन, अमायलेज, हे स्वादुपिंडातून स्वादुरसामध्ये जे बाहेर पडले जातात त्याच्यामध्ये ट्रिप्सिन असते. आणि इन्सुलिन तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या साखरेचं प्रमाण नियंत्रित करते. तर हे जे दोन आहेत ते स्वादुपिंडामध्ये तयार होणारे विशिष्ट प्रकारचे प्रथिने आहेत. पीयूषिका ग्रंथीमध्ये विविध प्रकारची संप्रेरके आहेत. आता ही कोणती संप्रेरके आहेत हे आपल्याला पुढच्या धड्यामध्ये शिकायचं आहे की कोणती संप्रेरके ही पीयूषिका ग्रंथीमध्ये हे केली जातात. स्नायूमध्ये बघा ऍक्टिन, हे पाठच करावं लागणार आहे तुम्हाला. मायोसिन, हे ऍक्टिन आणि मायोसिन जे आहेत ते लवचिक आहेत. लवचिक असल्यामुळं स्नायूंना हालचालीसाठी हे उपयुक्त ठरतात. आणि शेवटचं आहे रक्तामध्ये हिमोग्लोबिन. नावाचं प्रतिपिंड किंवा विकर जे आहे ते प्रतिपिंड तिथं तयार होतात. तर प्रथिन पचनानंतर जे अमिनो आम्ल आहे त्याच्यापासून विविध प्रकारचा हा इथं तक्ता तिथं दिलेला आहे. हे झालं प्रथिनांच्या संदर्भात. आता आपण बघणार आहोत मेद. मेद कशापासून तयार झालेलं आहे आता तुम्हाला सांगता येईल. जसं आपण बघितलं की ग्लुकोजचे अनेक रेणू एकमेकांना जोडले जाऊन कार्बोदके तयार होतात. त्याच पद्धतीनं प्रथिनांमध्ये अमिनो आम्ल एकमेकांना जोडले जाऊन प्रथिने तयार होतात. आता आपल्याला बघायचं मेद, बरोबर आहे. तर मेद हा सुद्धा एक मोठा रेणू आहे आणि हा छोट्या छोट्या मेदांगाच्या कणांनी बनलेला आहे. बरोबर आहे. 1 ग्रॅम मेदापासून आपल्याला 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. किती ऊर्जा मिळते? 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम मेदापासून आपल्याला 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय की जास्त झालेल्या मेदाचं रूपांतर हे ग्लायकोजेन मध्ये होते आणि हे जे ग्लायकोजेन असते हे चरबीयुक्त ऊतीमध्ये साठवून ठेवले जाते. तर तेच इथं दिलेलं आहे बघा की मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू रासायनिक बंधाने जोडून, मेदाम्ल आणि अल्कोहोलचे रेणू एकमेकांना रासायनिक बंधाने जोडले जाऊन हे मेद तयार होते. बरोबर आहे. त्याच्यानंतर मेदाम्ल हे जास्त झालेलं आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात एका विशिष्ट प्रकारच्या ऊतीमध्ये साठवून ठेवलं जाते. तर त्या ऊतींना नाव दिलेलं आहे बघा चरबीयुक्त संयोजी ऊती. आता मेदाचा कशासाठी उपयोग होतोय आपल्या शरीराला? बरोबर आहे. बघा थोडंसं इयत्ता 8वीचा भाग तुम्ही आठवा. पेशी, त्याच्यामध्ये प्रद्रव्य पटलाची ज्या वेळेस निर्मिती होत असते त्यावेळेस फॉस्फोलिपिड
नावाचा रेणू आवश्यक असतो आणि तो मेदापासून तयार होत असतो. म्हणजे मेदाचा पहिला जो उपयोग आहे त्याच्यामध्ये प्रद्रव्य पटल निर्मितीमध्ये बघा ही पेशी आहे, केंद्रक आहे. हे बाहेरचं जे आहे ह्या आवरणाला प्रद्रव्य पटल म्हणतात आणि ह्या प्रद्रव्य पटलाच्या निर्मितीसाठी फॉस्फोलिपिड्स लागतात. तर ते कोणापासून तयार होतात? मेदापासून तयार होतात. आपण लिहूयात फॉस्फोलिपिड. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही रासायनिक नियंत्रण जे आहे ते संप्रेरकाद्वारे राखले जाते, बरोबर आहे. आणि ही संप्रेरके तयार करण्यासाठी मेद आपल्याला लागतात. तर कोणती कोणती संप्रेरके दिलेली आहेत बघा. संप्रेरक निर्मितीमध्ये 3 मार्काला प्रश्न येऊ शकतोय. मेदाचे उपयोग लिहा, बरोबर आहे. तर संप्रेरक कोणते कोणते आहेत बघा. 1, 2, 3 आणि 4. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, अल्टेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन. आपण लिहूयात प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, अल्डोस्टेरॉन, आणि टेस्टोस्टेरॉन. ही संप्रेरके कुठे कुठे आणि कधी, आता प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे स्त्रियांमध्ये उपयोगी आहेत. कशासाठी उपयोगी आहेत, काय आहेत हे आपल्याला सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 मध्ये बघायचंय. टेस्टोस्टेरॉन हे पुरुषामध्ये आढळणारे संप्रेरक आहे. तनवीला आपण थोडाफार अभ्यास केलेला आहे ह्याचा. तर पुरुषामध्ये जे होणारे बदल आहेत, दाढी मिशा येणे, आवाज फुटणे, याच्यासाठी हा टेस्टोस्टेरॉन किंवा हे जी संप्रेरके आहेत यांच्या निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते, मेदाची आवश्यकता असते. आणि तिसरा शेवटचा जो उपयोग आहे तो आहे बघा. इथं गेल्या वर्षी तुम्ही शिकलात ही आकृती काढल्यावरच तुमच्या लक्षात आलं असेल की ही कशाची आकृती आहे, चेतापेशीची आकृती. तर चेतापेशीला आपण नाव दिलं होतं केंद्रक. हे पेशी काय आहे, बरोबर आहे. आणि हा अक्षतंतू आहे. तर ह्या चेतापेशीमध्ये अक्षतंतूच्या बाह्य आवरण बनवण्यासाठी मेदाचा उपयोग. अक्षतंतूचे बाह्य आवरण तयार करण्यासाठी तर हे मेदाचे 3 उपयोग आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मेदाम्ल, मेदापासून मेदाम्ल तयार होते आणि मेदाम्लाचे हे 3 उपयोग आहेत. एक तर प्रद्रव्य पटलामध्ये फॉस्फोलिपिड तयार करण्यासाठी, काही संप्रेरके प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, अल्डोस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन हे तयार करण्यासाठी, आणि चेतापेशीमध्ये हा जो अक्षतंतू आहे त्याच्या बाहेरचं आवरण तयार करण्यासाठी मेदाम्लाचा उपयोग. तर विविध अन्नघटकापासून मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये आपण 3 अन्नघटकाचा अभ्यास केलेला आहे. त्यापैकी 2 जे अन्नघटक आहेत, कार्बोदके आणि मेद, हे आपल्या शरीरात साठवून ठेवले जातात. परंतु प्रथिने ही आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवले जात नाही. प्रथिनांच्या बाबतीमध्ये अजून एक तिथं मुद्दा सांगायचा राहिला की प्रथिनांचं रूपांतर ग्लुकोजमध्ये काही विशिष्ट परिस्थितीमध्ये होत असते, बरोबर आहे. मग त्या प्रक्रियेला एक प्रक्रिया म्हणलेला आहे ग्लुकोनिओजेनेसिस. तर तो एक भाग तिथं प्रथिनांमध्ये आपला सांगायचा
सांगायचा राहून गेलेला आहे की प्रथिनांचं रूपांतर ग्लुकोजमध्ये ज्या वेळेस केलं जाते त्या प्रक्रियेला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हणतात. आता या मुद्द्यामधला शेवटचा जो भाग आहे की अन्नघटक. विविध अन्नघटकामध्ये आपण कार्बोदके बघितले, प्रथिने बघितले, मेद बघितले, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचे जीवनसत्वे. तुम्हाला माहिती आहे जीवनसत्वे तुम्ही 5वी पासून शिकत आलेला आहात. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पण रोग होतात आणि जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे सुद्धा आपल्याला रोग होत असतात, बरोबर आहे. तर याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. फक्त जीवनसत्वाचे 2 प्रकार आहेत. काही जीवनसत्वे ही पाण्यात विरघळणारी आहेत आणि काही जीवनसत्वे ही स्निग्ध पदार्थात विरघळणारी आहेत. तर आपण जीवनसत्व टप्प्याटप्प्याने बघूया. जीवनसत्वाची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. सॉरी, 2 प्रश्न इथे राहिलेले आहेत तुमचे. याच्या आधी अनेकदा तुमचं तोंड येते, बरोबर आहे, आणि मग आपण तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. ज्या वेळेस तोंड येते आणि तिखट पदार्थ कमी पडतात आणि जर आपण डॉक्टरकडे गेलो तर ते डॉक्टर काय म्हणतात की तुम्हाला जीवनसत्वाची कमतरता आहे आणि मग ज्या गोळ्या लिहून दिल्या जातात त्या विटॅमिन म्हणजेच जीवनसत्व ब च्या असतात. तर जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळं आपलं तोंड येते. काही जणांना बाल्यावस्था किंवा तरुण्यावस्थेमध्ये रात्रीचं दिसण्यास त्रास होतो. मागं एक जुही चावलाचा पिक्चर आला होता बघा, त्याच्यामध्ये कादर खानला रात्री दिसतच नसतं. 6 वाजले, अंधार पडला की त्याची दृष्टी निघून जात असते. मग त्यावेळेस आपण तो भाग जोक म्हणून घेतला होता, पण खरंच असा आजार असतोय की अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होतो. कोणता रोग आहे? रात आंधळेपणा. दिवसा प्रकाशामध्ये दृष्टी दिसते, पण जसं जसं प्रकाश कमी होत जातोय तसं त्याला त्याची दृष्टी किंवा त्याला दिसणं हे कमी होते. तर तो रात्रीचं दिसण्यास त्रास होणे हे जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होते. बघा, रासायनिक पदार्थाचा असा गट आहे की त्यातील प्रत्येक पदार्थ शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असते. जीवनसत्व म्हणजे काय आहे बघा. रासायनिक पदार्थाचा गट आहे. जीवनसत्व म्हणजे काय आहे? रासायनिक पदार्थाचा गट आहे. कशासाठी वापरला जातोय? शरीरामधील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी. व्याख्या ही त्याच शब्दामध्ये पाठ करावी लागते. व्याख्या पाठ करत असताना त्यातले महत्त्वाचे शब्दच आपण विसरून जात असतो, बरोबर आहे. तर या जीवनसत्वाच्या व्याख्यामध्ये 2 महत्त्वाचे गट आहेत. जीवनसत्व म्हणजे काय? तर रासायनिक पदार्थाचा एक गट आहे, समूह आहे, बरोबर आहे. काय करतो तो आपल्या शरीरामध्ये? तर शरीरामध्ये पेशींमध्ये काही कार्य चाललेलं असतं आपल्या, तर ते कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जे रासायनिक पदार्थ लागतात ते म्हणजे जीवनसत्व. लक्षात येत आहे? आता बघा, जीवनसत्वाचे प्रकार किती आहेत? 2 आहेत. जीवनसत्वाचे जे प्रकार आहेत ते प्रकार एक निकष ठेवलेला आहे. कोणता निकष? विरघळणे. हा निकष आहे. एकूण जीवनसत्व किती आहे? तर 6. आता आपल्या पुस्तकामध्ये जे आपल्याला शिकायचे मुख्य जीवनसत्व A, B, C, D, E आणि K एवढे जीवनसत्व आहेत. नेहमी जीवनसत्व लिहित असताना कॅपिटल लेटरमध्येच लिहायचे.
आणि जीवनसत्व के. तर अशी 6 जीवनसत्वांचा अभ्यास हा आपल्या इथं दिलेला आहे. आता ह्या 6 जीवनसत्व विरघळण्यावरून त्याचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. बरोबर आहे. कोणते 2 प्रकार आहेत बघा? पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आणि दुसरा जो गट आहे तो आहे स्निग्ध पदार्थात विरघळणारे. आता बघा, पाण्यात विरघळणारे 2 आहेत, जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क. हे 2 जीवनसत्व कशात विरघळतात? पाण्यात विरघळतात. आणि बाकीचे जे आहेत जीवनसत्व अ, ड, ई आणि के, हे जे 4 जीवनसत्व आहेत ते पाण्यात विरघळत नाहीत. तर कशात विरघळतात? स्निग्ध पदार्थात. आता बघा, आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व ब आणि क यांचा साठा करून ठेवला जात नाही. का? तर आपल्या शरीरात ज्या रासायनिक अभिक्रिया होत असतात त्याच्यासाठी लागणारे ब आणि क हे वापरले जातात. आणि जास्त झालेले ब आणि क जीवनसत्व हे पाण्यात विरघळत असल्यामुळं ते पाण्यात विरघळत जाऊन आपल्या उत्सर्जन संस्थेद्वारे दररोज बाहेर टाकले जातात. परंतु अ, ड, ई आणि के हे मेदात विरघळणारे असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये मेद असते. आता सांगितलंय मेदोती असतात. तर त्या मेदोतीमध्ये असणाऱ्या मेदामध्ये हे जीवनसत्व हे साठवून ठेवले जातात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवणारे जीवनसत्व कोणते? अ, ड, ई आणि के. आणि न साठवून ठेवणारे कोणते? ब आणि क. म्हणून आपल्या आहारामध्ये जीवनसत्व ब आणि क चा समावेश रोज असला पाहिजे. लिंबू, संत्री, मोसंबी अशा फळांमधून आपल्याला जीवनसत्व क मिळते. तर जीवनसत्व ब चे स्त्रोत हे कडधान्य वगैरे आहे. म्हणून आहारामध्ये या सर्व पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. आता इथं अजून तुम्हाला ह्याच्या आधी आपण ऊर्जा निर्मिती शिकलो. क्रेब चक्रामध्ये आपण 2 सहविक्रिया शिकलो होतो. कोणते 2 सहविक्रिया शिकलो होतो? NADH निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH शिकलो. बरोबर आहे. तर ह्या 2 ह्या 2 विकरांच्या निर्मितीसाठी बघा रायबोफ्लेविन. आता हा जो आहे याच्यामध्ये निकोटिनामाइड, त्याच्या नावातच आहे निकोटिनामाइड. ह्यामध्ये निकोटिनामाइड म्हणजेच जीवनसत्व B5. आणि रायबोफ्लेविन म्हणजे जीवनसत्व B2. हे जीवनसत्व ह्या सहविकरांच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात आपल्या शरीरामध्ये. बघा, तर इथं आपल्याला जीवनसत्वांबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. जीवनसत्व ब चे 1, 2, 3, 4, 5, 6 असे एकूण 12 प्रकार आहेत जे की आपल्याला आता पुढे शिकायचे 11वी 12वीला. इथं फक्त तुम्हाला हे 2 सहविक्रे ही आपल्या ग्लुकोज पासून ऊर्जा निर्मिती प्रक्रियेमध्ये क्रेब चक्रामध्ये तयार झाली होती. त्याचा संदर्भ म्हणून ही जीवनसत्वांचं काही उदाहरणं दिलेले आहेत. तर हे एवढे 2च उदाहरणं आपल्याला थोडंसं पाठांतर करायचे आहे. आता जरा डोके चालवा म्हणलेलं आहे. इथं 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत की बऱ्याचदा आपल्या तोंडात घशात कोरड पडते. घशाला कोरड पडले की आपण काय म्हणतो की अरे मला तहान लागली. आणि मग जी तहान लागलेली असते ती तहान लागणे किंवा घशाला कोरड पडणे ही कशामुळे होत आहे? तर आपल्या शरीरामध्ये पेशीमध्ये ज्यावेळेस पाण्याची कमतरता होते त्यावेळेस आपण काय म्हणतो की माझ्या घशाला कोरड पडली.
बरोबर आहे. अति प्रमाणात जुलाब झाल्यावर त्याच्यामध्ये मीठ आणि साखर असं पाणी प्यायला देतात. तर तुम्हाला माहिती आहे की जुलाबामध्ये पाणीची कमतरता ही आपल्या पेशीमध्ये शरीरामध्ये होत असते आणि मग पाणी हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा अन्न घटकामध्ये पाण्याचा समावेश केला. कारण ज्या काही रासायनिक अभिक्रिया आपल्या पेशीमध्ये होत असतात त्याच्यासाठी आवश्यक घटक हा पाणी आहे. तर इथं बघा उन्हाळ्यामध्ये अतिश्रम केल्यास आपल्याला घाम येतो. तर श्रम केल्यावर सुद्धा घाम काय येतो तर त्याच्यासाठी सुद्धा काही टाकाऊ पदार्थ जे असतात ते घामावाटे बाहेर गेले जातात. किंवा शरीराचं तापमान नियंत्रण करण्याचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या शरीराचं तापमान किती असतं 37°C असते आणि ते उन्हाळ्यामध्ये बाहेरचं तापमान जर जास्त झालं तर तुम्हाला माहिती आहे की उष्णता ही जास्त तापमानाकडून काय होते कमी तापमानाकडे जाते. म्हणजे बाहेरची उष्णता आपल्या शरीरात जाते आणि आपल्या शरीराचं तापमान जर 37°पेक्षा जास्त झालं तर तिथं मग परिणाम होतात. तर ते तापमान नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आपल्या शरीरातून घामावाटे उष्णता ही बाहेर टाकली जाते आणि त्याच्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाणी हे ऊर्जाचा स्रोत जरी नसलं तरी पाणी हे अन्न घटक आहे. पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. इथं 2-3 मुद्दे दिलेले आहेत बघा की शरीरात आपल्या साधारणपणे एकूण जे आहे ते 65 ते 70% पाणी असते. त्याच्यानंतर पेशीमध्ये दिलेलं आहे बघा आपलं शरीर हे कशाचं बनलेलं आहे पेशींचं बनलेलं आहे आणि त्या पेशींमध्ये परत किती टक्के पाणी बनलेलं आहे 70% पाणी बनलेलं आहे. आणि आपल्या शरीरामध्ये रक्त आहे. रक्ताचं काय काम आहे तर परिवहन करण्याचं काम आहे. सर्व शरीरामध्ये रक्त फिरत असतंय. ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड अन्नपदार्थ संप्रेरके या सर्वांचं वहन करण्याचं काम कोण करते रक्त करते. तर त्या रक्ताच्या पेशींचा अभ्यास तुम्ही 8वीला केलेला आहे. तर तिथं पण तुम्ही शिकलेला आहात की रक्तामध्ये 90% काय असतं पाणी असतं. त्या पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर आपल्याला जीवन जगत असताना काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणून पाण्याचा समावेश हा पोषद्रव्यामध्ये केला. पाण्यापासून ऊर्जा जरी मिळत नसली तरी पाण्याचा समावेश हा कशामध्ये केलेला आहे पोषद्रव्यामध्ये केलेला आहे. अन्न घटकामध्ये केलेला आहे. तर त्याचं कारण हे आहे. त्याच्यानंतर बघा पोषद्रव्यासोबतच अजून एक भाग तुम्ही 5वीला शिकला होतात बघा तंतुमय पदार्थ. आपण काय केलं होतं एक प्रयोग केला होता. पीठ घेतलं होतं आणि चाळणी घेतली होती आणि खाली पीठ पडलं होतं आणि चाळणीमध्ये जो वरचा भाग राहिलेला होता धान्याचे सालपट जे असतात. तर पीठ न चाळता जेवण करा खा असं नेहमी म्हटलं जातंय का तर त्या चाळलेल्या पिठामध्ये वर जो भाग राहिलेला असतो कोंडा म्हणतो आपण त्याला. तर त्या पदार्थामध्ये तंतुमय पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्याला फायबर्स असं म्हणतात. त्याच पद्धतीनं तंतुमय पदार्थ हे आपल्याला अनेक प्रकारच्या पालेभाज्यांमधून मिळतात आणि पालेभाज्या हा तंतुमय पदार्थाचा फळं भाज्या हा तंतुमय पदार्थाचा स्रोत आहे. केळीसुद्धा आपल्याला खायला सांगतात. तर तंतुमय पदार्थ याचा समावेश पोषणद्रव्यांमध्ये केला होता. आता 5वीला तुम्ही कार्बोदकाचाच एक प्रकार म्हणून हे शिकलेला आहात. तंतुमय पदार्थाबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायची की तंतुमय पदार्थाचं पचन होत नाही. आपल्या शरीरामध्ये तंतुमय पदार्थाचं पचन होतंय का नाही. मग तंतुमय पदार्थ का आवश्यक आहे तर इतर पदार्थाचं पचन करण्यासाठी तंतुमय पदार्थ काही इतर पदार्थ आहेत त्याचं पचन करण्यासाठी. आणि आपल्या शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे टाकाऊ पदार्थापासून विष्ठा तयार होते तर ती विष्ठा तयार करण्याचं काम कोण करतंय तंतुमय पदार्थ. किंवा विष्ठा तयार करण्यासाठी मदत कोण करतंय तंतुमय पदार्थ. न पचलेलं अन्न
बाहेर टाकून देण्याच्या म्हणजेच विष्ठा तयार करण्यासाठी तंतुमय पदार्थाचा उपयोग हा आपल्या शरीरामध्ये केला जातो. तर अशा पद्धतीनं विविध अन्नघटक त्यापासून मिळणारी ऊर्जा हे आपण या पाठामध्ये पाहिलेले आहेत. कोणते कोणते अन्नघटक पाहिलेले आहेत आपण? प्रत्येकाचे उपयोग सुद्धा बघितलेले आहेत. कार्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे, क्षार, पाणी आणि तंतुमय पदार्थ. तर अशा पद्धतीनं सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या भागामधला पहिला जो टप्पा आहे सजीव आणि ऊर्जा निर्मिती, विविध अन्नघटकापासून मिळणारी ऊर्जा, हा इथं संपतोय. पेशी विभाजनाचा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या